नमस्कार आदरणीय फ्रँचायझी सदस्य. आज आम्ही हा व्हिडिओ जो बनवतोय तो याच्यासाठी बनवतोय की आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये भरपूर फ्रँचायझींना काही प्रश्न असतात. तर तुमच्या वतीने आरती मॅडम मला काही प्रश्न विचारणार आहेत आणि मी त्याचे उत्तर देणार आहे. तर आपण या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये माहिती कशी होईल कॉम्पिटिशन बद्दल, किंवा कॉम्पिटिशन मध्ये काही मिसकन्सेप्शन्स असतात किंवा त्याची नवीन लोकांना माहिती पूर्ण मिळत नाही, जुन्या लोकांना सुद्धा काही मिसकन्सेप्शन्स असतात. तर असे बरेच प्रश्न आज आरती मॅडम मला विचारतील, मी त्याचे उत्तर देईल. यामुळे तुम्हाला एक हेल्प होईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडिया येईल की कशा पद्धतीने ही कॉम्पिटिशन होणार आहे. सो नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन, जी की ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही फॉर्म मध्ये होणार आहे, त्याच्या संदर्भात आपण आता डिस्कस करणार आहोत. ओके, सो ओव्हर टू आरती मॅडम. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न आहे माझा, कॉम्पिटिशनचे स्वरूप कसे असणार आहे किंवा कॉम्पिटिशनचे सगळे डिटेल्स सर हवे आहेत, आणि मग त्याच्यानंतर काही प्रश्न असतील तर ते मी आणखी विचारेन तुम्हाला. सो कॉम्पिटिशन आपण दोन मोड मध्ये घेणार आहोत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑनलाईन मध्ये जी कॉम्पिटिशन आहे ती नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. त्याचे डेट्स ऑब्विसली तुम्हाला आम्ही सगळे डेट्स दिलेले आहेत. त्याची शेवटची जी तारीख आहे फॉर्म भरण्याची ती 11 नोव्हेंबर आहे. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन कॉम्पिटिशन होऊन जाईल. त्याचा रिझल्ट सुद्धा नोव्हेंबरच्या शेवटी आपण वेबसाईटवर टाकणार आहोत. सो या पद्धतीने ऑनलाईन कॉम्पिटिशन होईल. ऑनलाईन कॉम्पिटिशनचा जो काही रिझल्ट लागेल, तर ऑनलाईन कॉम्पिटिशनचे जे विनर्स आहेत, जे ट्रॉफी विनर्स आहेत, ते ट्रॉफी विनर्स वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये येऊ शकतील. ट्रॉफी विनर्स ऑनलाईन कॉम्पिटिशनचे. फॉर एक्झाम्पल, आपली ऑफलाईन कॉम्पिटिशन आपण घेणार आहोत नागपूरला, नाशिकला, अकोल्याला, बुलढाण्याला, सर डेट्स प्लीज, लातूरला, पुण्याला आणि छत्रपती संभाजीनगरला. डेट सुद्धा तुम्हाला आम्ही दिलेले आहेत, तरी मी सांगतो. नागपूरला आपण संडे 8 डिसेंबरला घेणार आहोत, नाशिकला 15 डिसेंबरला कॉम्पिटिशन असेल, अकोल्याला 21 डिसेंबर, बुलढाण्याला 22 डिसेंबर, लातूरला 29 डिसेंबर, पुण्याला 5 जानेवारी आणि छत्रपती संभाजीनगरला 2 दिवस सॅटर्डे संडे 18 आणि 19 जानेवारी 2025 मध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. तर ऑनलाईन कॉम्पिटिशनचे जे कोणी विनर्स आहेत, जे ट्रॉफी विनर्स आहेत, ते ट्रॉफी विनर्स या सर्व ठिकाणी ट्रॉफी घेण्यासाठी येऊ शकतात. म्हणजे काय होईल की तिथं अगोदर यांचं प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल, जे ऑनलाईनचे विनर्स आहेत त्यांचे, आणि त्याच्यानंतर ऑफलाईन एक्झाम होईल. ऑफलाईन एक्झाम अगोदर होईल, त्याच्यानंतर ऑनलाईनचं प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल, आणि त्याच्यानंतर तोपर्यंत पेपर चेक होतील ऑफलाईनचे, आणि त्याच्यानंतर मग ऑफलाईनचे जे विनर्स आहेत ते त्याच्यानंतर घोषित होतील. असा दिवसभराचा प्रोग्राम प्रत्येक ठिकाणी असणार आहे. सो ह्या 7 ठिकाणी जे आपण कॉम्पिटिशन घेतोय, तर हे 7 ठिकाणी आपण का घेतोय, एकाच ठिकाणी का घेत नाहीये? पहिलं कारण त्याचं असं आहे की मुलं खूप सारे झालेले आहेत. आता जी-चॅम्प अबॅकसचा प्रेझेन्स कुठल्याच एका ठिकाणी जी-चॅम्प अबॅकसचे सगळे विद्यार्थी एका ठिकाणी एकत्रित येऊन ते एका जागेवर कन्झम्पशन होईल एवढी आपली आता संख्या राहिली नाहीये. संख्या खूप जास्त झाली. त्याच्यामुळं आपण 7 ठिकाणी जे कॉम्पिटिशन घेणार आहोत, आणि छत्रपती संभाजीनगरला जे आपण 2 दिवस घेणार आहोत. सो सगळ्यांना सर्व्हिस चांगली मिळावी, म्हणजे प्रत्येकाला जवळ पडावं. आता काही लोकांना काय वाटतं की मुंबईच्या लोकांना वाटतं की मुंबईला का नाही होते, तर फ्युचरमध्ये ते पण होईल. ओके, पण ऍज ऑन टुडे जिथं जिथं आपल्याला शक्य आहे, 7 ठिकाणी आपल्याला आता शक्य आहे, किंवा जिथं आपल्या फ्रँचायझी जास्त आहेत, ऍडमिशन जास्त आहेत, अशी ठिकाणं आपण 7 निवडलेले आहेत. सो त्यामुळं फ्युचरमध्ये अजून ठिकाणं पण वाढवू शकतात. ऑब्विसली त्याचा स्कोप आहे. सो अशी ही कॉम्पिटिशन पूर्ण 7 ठिकाणी आपण घेणार आहोत, आणि त्याच्यामध्ये डेट्स पण मी तुम्हाला सांगितल्या. लास्ट डेट फॉर्म भरण्याची जी आहे ती पण तुम्हाला मी सांगितली. अजून पुढचा प्रश्न आरती मॅडम तुम्हाला आता विचारते. ओके, पुढचा प्रश्न आहे की प्रत्येकच फ्रँचायझी मेंबरने किंवा प्रत्येक टीचरने पार्टिसिपेट करणं आवश्यक का आहे? एखाद्याने एखाद्या वेळेला पार्टिसिपेट नाही केलं तर चालत नाही का? ऍक्च्युली याच्यामध्ये मी सर्वांना हे सांगतो की दिस इज कंपल्सरी फॉर एव्हरीवन. प्रत्येक फ्रँचायझी मेंबरला कंपनी जी काही ऍक्टिव्हिटी करते, बघा तुम्ही जी-चॅम्प अबॅकसचं सेंटर चालवताय, तर तुमच्यासाठी आवश्यक आहे की आम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतोय त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं तुम्हाला मस्ट आहे.
आणि का आपण हे करतोय, म्हणजे वाय कॉम्पिटिशन मध्ये का पार्टिसिपेट करावं, कॉम्पिटिशन्स का घेतो, का म्हणजे याची गरज काय आपल्याला, एवढी 7 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन घेण्याची आपल्याला काय गरज आहे, आणि कॉम्पिटिशन का आपल्यासाठी जरुरी आहे. तर तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी सर्वात महत्वाचं कारण याचं आहे की आपली मार्केटिंग, म्हणजे विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार, ते ट्रॉफी जिंकणार, जे जिंकत नाही ट्रॉफी त्यांना सुद्धा आपण गोल्ड मेडल देतोय, त्यांना सुद्धा आपण सर्टिफिकेट देतोय, त्यांना सुद्धा एक खूप चांगलं एक्सपोजर आपण देतोय एक्झामचं. तर मुलं याच्यातून मोटिवेट होणार आहेत, याच्यातून पॅरेंट्स मोटिवेट होणार आहेत, आणि याच्यातून तुमच्या सेंटरची मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्याच्यामुळं 8 लेवल्स पर्यंत, त्याच्यामुळे ते तुमच्याकडे कन्सिस्टंटली राहणार आहेत. आपल्या कॉम्पिटिशन्स मध्ये 8 लेवल पर्यंत विद्यार्थी कॉम्पिटिशन्स घेतल्यामुळे 8 लेवल पर्यंत कन्सिस्टंटली टिकणार आहेत. याचा अर्थ काय आहे की आज त्यांना फर्स्ट लेवल मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं, त्यांना ट्रॉफी मिळाली, त्याच्यामुळे त्यांचं जे मोटिवेशन आहे ते मोटिवेशन टिकून राहणार आहे. ते सेकंड लेवलला पण तुमच्याकडे ऍडमिशन घेणार आहे, थर्ड लेवलला पण घेणार आहे, कारण की त्यांना एक स्टेज मिळते किंवा कुठेतरी परफॉर्म करण्यासाठी जागा मिळते, आणि त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स ग्रो होतोय, कॉन्फिडन्स वाढतोय, आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ते पुढच्या लेवलला तुमच्याकडे ऍडमिशन घेणार आहेत. पूर्ण 8 लेवल पर्यंत ते टिकून राहणार आहेत. आणि आपण कॉम्पिटिशन मध्ये काय करतो की 8व्या लेवलचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा परफॉर्मन्स आपण तिथं घेत असतो. म्हणजे ज्या मुलांची 8वी लेवल पूर्ण झालेली आहे त्या 8व्या लेवलच्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स आपण स्टेजवरती घेतो. त्याच्यामुळे त्या विद्यार्थी 8व्या लेवलला गेलेला विद्यार्थी कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकतो किंवा त्याला काय काय कॅल्क्युलेशन करता येतात हे बाकीच्या पॅरेंट्सनाही समजतं, विद्यार्थ्यांनाही समजतं, आणि त्याच्यामुळे आपोआपच त्यांना हे समजतं की मला 8 लेवल पर्यंत जाणं जरुरी आहे. म्हणून ते विद्यार्थी जे तिथे येतील कॉम्पिटिशनला ते डेफिनेटली तुमच्या 8व्या लेवल पर्यंत टिकतील, हे मी सांगू शकतो तुम्हाला. आणि मॅडमने प्रश्न जो मूळ विचारला होता, पुन्हा त्या प्रश्नाकडे मी येतो की कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणं फक्त कॉम्पिटिशन मध्येच नाही, तर जीचॅम्प अबॅकस कडून तुम्हाला जी काही ऍक्टिव्हिटी सांगण्यात येईल त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणं प्रत्येक फ्रँचायझीला कंपल्सरी आहे. तुम्ही म्हणत असाल की नाही आमच्याकडून हे जमत नाही ते जमत नाही, तशा पद्धतीने गोष्टी होणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉपर पद्धतीने पार्टिसिपेशन दाखवावं लागेल, आणि हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे. सो दिस इज एका पद्धतीने ही स्ट्रिक्ट एक छोटीशी सजेशन म्हणा, वॉर्निंग म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, पण प्रत्येकाने याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. कारण की आम्ही बघितलेलं आहे की भरभरून ऍडमिशन्स, म्हणजे जेवढे पण जुने सेंटर्स आहेत आपले, तर त्यांचे भरभरून ऍडमिशन्स काय होतात, कॉम्पिटिशनमुळे होतात. कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतात, ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना अवॉर्ड्स मिळतात, त्याच्यावर पण आपण येणारच आहोत. पण त्याच्यामुळं हे जे वाढलेलं आहे जीचॅम्प तुम्हाला जे दिसतंय, तर त्याचे मेन जे कारण आहे ते कॉम्पिटिशन आहे. येस, पुढचा. आता एक्झॅक्टली आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की एवढे सगळे एफर्ट्स घेऊन 7 ठिकाणी जाऊन आणि तिथे कॉम्पिटिशन घ्यायची, या गोष्टींची आता म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यासाठी ते सेंटर जवळचं राहतं. जसं की ऑब्व्हियसली अकोल्याला कॉम्पिटिशन आहे तर शेगावच्या लोकांना ते जवळ होतं, बुलढाण्याला कॉम्पिटिशन आहे तर बुलढाण्याच्या लोकांना किंवा चिखलीच्या लोकांना ते जवळ होतं. मग आम्ही एवढ्या सगळ्या ठिकाणी का फिरतो? त्याला कारण महत्वाचं हे की तुम्ही सगळेजण पार्टिसिपेट करू शकले पाहिजे, तुमचे मॅक्झिमम विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकले पाहिजे, आणि त्या माध्यमातून तुम्ही ग्रो झाले पाहिजे, आणि तुम्ही ग्रो झाल्यानंतर ऑब्व्हियसली जीचॅम्प पण ग्रो होणार आहे. त्यासाठी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. सो ग्रोईंग पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन की फॉर्म कसा भरायचा ते एकदा डिटेल मध्ये सांगा. कारण की फॉर्म भरण्यामध्ये बरेचसे माझ्यासारखे फ्रँचायझी मेंबर्स चुका करतात. त्या चुका टाळण्यासाठी फॉर्म कसा भरायचा हे आम्हाला डिटेल मध्ये 1 बाय 1 फॉर्म उघडून समजावून सांगा. येस येस येस. हे बघा काय होतं ना, फॉर्म जेव्हा तुम्ही भरताना तर तेव्हा काही गोष्टींचा म्हणजे जे इन्स्ट्रक्शन्स आम्ही दिलेले ते सर्व इन्स्ट्रक्शन्स तुम्ही प्रॉपरली फॉलो करणं गरजेचं आहे. कारण की सलमा मॅडमला सॉर्टिंगच्या वेळेस नंतर त्याच्यामध्ये खूप त्रास होतो आणि त्याच्यामध्ये वेळ जातो, आणि फॉर्म जर तुम्ही योग्य भरला ना तर मग त्याच्यामध्ये करेक्शन्स करण्याची आपल्याला काहीच गरज पडली नाही पाहिजे. तर यावेळेस तर आम्ही करेक्शन सुद्धा करून देणार नाही आहोत. म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळे फॉर्म हा फायनली खूप चांगल्या पद्धतीने भरायचा आहे. करेक्शन्स करून देणार नाही आहोत म्हणजे तुम्ही जो फॉर्म मध्ये नाव भरलंय, जी लेवल टाकली आहे त्याच लेवलला विद्यार्थी बसणार आणि त्याच नावाने तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार. कुठलेही चेंजेस या वेळेला ऍक्सेप्ट केले जाणार नाही.
हे बघा, टीचरचं नाव कॅपिटल लेटर मध्ये व्यवस्थित तुम्हाला भरायचंय. टीचरने हा फॉर्म टीचरने भरायचा, स्टुडंटला देऊ नका, कारण की स्टुडंट जास्त चुका करतात. सो टीचरने फॉर्म भरायचा आहे. फॉर्म हा कॅपिटल लेटर मध्ये भरायचा आहे. एका स्टुडंटचा फॉर्म एकदाच भरायचा आहे. काइंडली चेक फॉर स्पेलिंग्स, म्हणजे सर्वांचे स्पेलिंग नावाचे, टीचरच्या नावाचं स्पेलिंग, म्हणजे आता तुम्ही समजा 10 फॉर्म भरता, 10ही फॉर्म मध्ये तुमच्या नावाचं स्पेलिंग एकच प्रॉपर असलं पाहिजे. आणि पद्धतीने तुम्ही ते टाकलं पाहिजे. किंवा कॅपिटल लेटर मध्ये एका साईडला व्हॉट्सअपला तुमचं नाव कॉपी करून ठेवा, तिकडनं इकडे पेस्ट करा, म्हणजे 10 फॉर्म भरताना सेमच टाईपने तुम्ही नाव टाकाल. नाही तर मग काही ठिकाणी कसं टाकलं जातं, मिसेस आरती देशमाने, मिस आरती देशमाने, आरती देशमाने, किंवा आरती मिस, आरती मिस, असं नाही. कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, त्याचंही कुठलंच भान नसतं. तुम्ही टीचर्स आहात, टीचर्स सारखे फॉर्म भरा. त्याच्यानंतर टीचरची ईमेल आयडी टाका, जेणेकरून टीचरला तो फॉर्म म्हणजे तुमच्या ईमेल आयडी वर येईल, आणि तुमच्या ईमेल आयडी वर आल्यानंतर तुम्ही त्याला एडिट करू शकता. म्हणजे काही जरी एडिट असलं तर तुम्ही स्वतः तुमच्या मेलवर ते येणार आहे. ऑब्विसली तुमच्या मेलवरती आल्यामुळे तुम्हाला कितीदा पण, जोपर्यंत डेट फायनल होत नाही तोपर्यंत तो फॉर्म तुम्हाला कितीदा पण एडिट करता येणार आहे. त्याच्यामुळे तुमचा मेल आयडी प्रॉपर असला पाहिजे. मेल आयडी प्रॉपर असेल तर प्रत्येक फॉर्मचा मेल तुम्हाला येणार आहे आणि त्या फॉर्मला तुम्हाला एडिट करता येणार. येस, डेट ऑफ फायनल एक्झाम कॅन बी चेंज. म्हणजे जे पण आम्ही डेट्स अनाऊन्स केलेले, अजून व्हेन्यू पूर्ण डिसाईड झालेले नाहीये, तर व्हेन्यू नुसार थोडंफार डेट मध्ये मागं पुढं होऊ शकतं. हे पण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आम्ही ट्राय करणार की डेट्स चेंज होणार नाही, पण तरी पण काही अपरिहार्य कारणामुळे चेंज करावी लागली तर ते सुद्धा होऊ शकतं एखाद्या ठिकाणी. रिझल्ट जे काही जीजाम डिक्लेअर करतं ते फायनल रिझल्ट असणार आहे, तो रिझल्ट फायनल असणार आहे. त्याच्यामध्ये फ्रँचायझी किंवा स्टुडंट किंवा पॅरेंट कोणाचंही काहीही म्हणणं त्याच्यामध्ये ऐकून घेतलं जात नाही. तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता, तुम्ही रिचेकिंग साठी फॉर्म टाकू शकता. रिचेकिंगची फीज आहे 200 रुपये, आणि ती फीज भरून तुम्ही 10 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला डिक्लेअर करण्यात येईल. सो जो रिझल्ट आम्ही काढतो, आम्ही खूप प्रॉपर पद्धतीने सगळ्या गोष्टी स्कॅन करून आम्ही रिझल्ट काढतो, आणि त्यामुळं त्याच्यामध्ये तिथं वेळेवर काही ऑब्जेक्शन घेणे किंवा वेळेवर तिथं सीन क्रिएट करणे या गोष्टी कोणत्याही अलाउड नाहीत. हे सगळं तुम्हाला सुरुवातीला मान्य आहे, हे कन्सिडर करूनच हे फॉर्म आपण भरतोय. कॉम्पिटिशनची फीस आम्ही तुम्हाला टाकलेली आहे. ऑनलाईन साठी 700 रुपये आहे, ऑफलाईन साठी 800 रुपये आहे, आणि ऑब्व्हियसली तुमचा शेअर सुद्धा त्याच्यामध्ये आहे, तो सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरताना फ्रँचायझीचं एकच नाव टाकायचं, म्हणजे 2-2 नावं, टीचर आहे तुमचं तर त्याचं पण नाव टाकायचं, तुमचं पण नाव, एकच नाव कोणतंही तुम्ही टाका. त्याला मिस्टर लावू नका, मिस लावू नका, मिसेस लावू नका, एक साधं नाव टाका, योगेश देशमाने, बस. त्याला काहीही तुम्ही लावू नका, कारण की ते नाव जसंच्या तसं येणार आहे आपल्या सर्टिफिकेटवर. त्यानंतर फॉर्म तुम्ही एडिट करू शकता, तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, आणि शक्यतो फॉर्म तुम्ही कॅपिटल मध्ये भरा. तर या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. याच्यामध्ये काही उरलं असेल तर आरती मॅडम तुम्हाला पुन्हा सांगतील. सो फॉर्म पहिले व्यवस्थित भरा, आणि त्याच्यानंतर तो चेक करा, कारण की तुम्हाला मेलवर येतो, तर तुम्ही चेक सुद्धा तो फॉर्म करू शकता. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला भरायचंय काय त्याच्यामध्ये, तर तुमचा मेल आयडी वरती टाकलेला असतो. तो मेल आयडी ऑब्व्हियसली तो बाय डिफॉल्ट येतो, कारण की तुमच्या फोनला जो असतो तोच येतो. त्यानंतर युअर मेल ऍड्रेस, ईमेल मध्ये युअर मेल ऍड्रेस, त्याच्यामध्ये तुम्ही सेम टाकला तरी हरकत नाही, सेम मेल ऍड्रेस टाका, की जेणेकरून तुमच्याच मेल आयडी वरती ते एडिटिंग्स येतील आणि तुम्हाला एडिटिंग्स करता येईल. त्यानंतर फुल नेम ऑफ स्टुडंट इन कॅपिटल लेटर्स, कॅपिटल लेटर्स मध्येच स्टुडंटचं नाव फिलअप करा, की जेणेकरून तेच सेम नाव कॅपिटल लेटर्स मध्ये तुमच्या स्टुडंटच्या सर्टिफिकेट वरती ते प्रिंट होईल, आणि त्याच्यामुळं ते कॅपिटल लेटर्स मधलं नाव तेही त्याच्या सर्टिफिकेट वरती प्रॉपर दिसेल. अशा पद्धतीनं तुम्हाला कम्प्लिटली कॅपिटल मध्ये ते फिलअप करायचंय. त्यानंतर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ टाकायची, जी की आधार कार्डवर आहे त्याच्या. त्यानंतर सिटी, म्हणजे तुम्ही कुठल्या ठिकाणावरून पार्टिसिपेट करताय ते टाकायचंय. त्याच्यानंतर ऍड्रेस ऑफ युअर अबॅकस सेंटर, तुमच्या अबॅकस सेंटरचा प्रॉपर ऍड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे.
त्यानंतरच्या पॉइंटमध्ये तुम्हाला स्टुडंटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, स्टुडंटचाच टाका, कारण की काही डिटेल्स असतात जे आम्हाला आमच्याकडनं त्यांना पाठवायचे असतात, तर त्याच्यासाठी आम्हाला ते हेल्पफुल होईल. दोन्ही ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर कृपया टाकू नका, ते टाकल्यामुळे कन्फ्युजन वाढतं इथे सॉर्टिंग करताना. त्याच्यामुळे स्टुडंटचा मोबाईल नंबर टाका, स्टँडर्ड ऑफ स्टुडंट टाका, विद्यार्थ्याची स्टँडर्ड म्हणजे तो कोणत्या वर्गामध्ये आहे ते टाका. त्यानंतर कोणत्या कशामध्ये त्याला पार्टिसिपेट करायचं, ऑफलाईन मध्ये, ऑनलाईन मध्ये किंवा बोथ. त्यानंतरचा पॉइंट आहे ऑफलाईन कॉम्पिटिशन एक्झाम सेंटर. ऑफलाईनच्या कॉम्पिटिशनचं एक्झामचं जे सेंटर आहे ते सेंटर तुम्हाला फक्त चूज करायचं आहे, म्हणजे ड्रॉपडाऊन मेनू मधून चूज करायचं आहे फक्त. त्यानंतर कोणत्या लेवलमध्ये विद्यार्थ्याला पार्टिसिपेट करायचंय ते तुम्हाला टाकायचंय. कृपया कळकळीची विनंती आहे की जो विद्यार्थी ज्या लेवलमध्ये आहे त्याच्या मागच्या लेवलमध्येच त्याला पार्टिसिपेट करवा. ठीक आहे, या मुद्द्यावर पण आपण नंतर येणार आहोत, पण तरी पण तुम्हाला सांगते त्याच्या मागच्या लेवलमध्येच करा, तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यासाठी पण हेच जास्त प्रॉपर आहे. त्यानंतर नेम ऑफ अबॅकस फ्रँचायझी, तुमचा अबॅकस फ्रँचायझीचा म्हणजे तुमचा स्वतःचा तुम्हाला नाव टाकायचंय आणि तुम्ही फीज पे केली आहे की नाही पे केली आहे ते पण त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट केलं. सर आता मला नेक्स्ट सांगा की अबॅकस कॉम्पिटिशनच्या वेळेला कुठले कुठले अवॉर्ड्स मिळतात आणि त्यांचं नॉमिनेशन कसं होतं? हे बघा, कॉम्पिटिशन मध्ये आपण जसे मुलांना ट्रॉफीज देतो, फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक, सुपरस्टार, मुलांना जे सगळ्यात चांगलं करतात त्यांना आपण सुपरस्टार कॅटेगरीमध्ये अवॉर्ड्स देतो. त्यानंतर मग फर्स्ट रँक, त्यानंतर सेकंड रँक, त्यानंतर थर्ड रँक. तर आपण फ्रँचायझीला सुद्धा मोटिवेट करण्यासाठी, कसं आहे की तुम्ही एवढं अविरत मेहनत करताय, तर सर्व फ्रँचायझींना मोटिवेट करण्यासाठी, सर्व टीचर्सला मोटिवेट करण्यासाठी आपण बेस्ट टीचर अवॉर्ड्स देतो. सो जे चांगलं काम करताय त्या सर्व टीचर्सला आपण बेस्ट टीचर अवॉर्ड देतो. जवळपास सगळ्यांनाच मिळतो तो बेस्ट टीचर अवॉर्ड, कारण की तुम्ही सर्वच मेहनत करताय, आम्हाला माहिती आहे. त्यानंतर दुसरा अवॉर्ड असतो बेस्ट स्टार्टअप सेंटर. सो बेस्ट स्टार्टअप सेंटर हा अवॉर्ड कोणाला असतो? सो असे फ्रँचायझी ज्यांनी मागच्या 6 महिन्यामध्ये फ्रँचायझी घेतलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते ऍडमिशन करताय. त्याचा एक क्रायटेरिया ठरवला जातो की चला, ज्यांचे 50 ऍडमिशन झाले किंवा 40 ऍडमिशन झाले किंवा 60-70 ऍडमिशन झाले, सो डिपेंडिंग ऑन सगळ्यांचे किती ऍडमिशन झाले स्टार्टअप मध्ये, त्याच्यानुसार आम्ही ठरवतो की स्टार्टअप अवॉर्ड कोणाला द्यायचं. ज्याची सुरुवात चांगली झाली अशा लोकांना आपण स्टार्टअप अवॉर्ड देतो. त्या स्टार्टअप अवॉर्ड मध्ये फक्त ऍडमिशन हा क्रायटेरिया नाहीये, याच्या व्यतिरिक्त तुम्ही कशा पद्धतीने ट्रेनिंग घेतलेली आहे, तुम्ही कशा पद्धतीने मुलांना शिकवताय, तुम्ही किती इनोव्हेटिव्ह अप्रोच त्याच्यासाठी वापरताय, त्याच्यानंतर तुमची क्लासरूम कशी आहे, मुलांसाठी फॅसिलिटीज तुम्ही काय काय देताय, पॅरेंट्सला तुम्ही सर्व्हिस कशी देताय, या सर्व गोष्टींचा विचार होतो आणि त्यानंतर तुम्हाला बेस्ट स्टार्टअप सेंटर अवॉर्ड दिला जातो. याच्या व्यतिरिक्त पुढचा जो अवॉर्ड आहे तो आहे बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड. त्या अगोदर एक बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड इन कन्सिस्टंट परफॉर्मन्स, म्हणजे कन्सिस्टंट परफॉर्मन्स साठी सुद्धा एक अवॉर्ड आहे. म्हणजे जे लोक खूप साऱ्या ऍडमिशन त्यांच्या नाहीये पण ते चांगलं काम करताय, इनोव्हेटिव्ह अप्रोच वापरताय, तर अशा लोकांसाठी पण कन्सिस्टन्सी चांगली असल्यामुळे त्याच्यासाठी एक वेगळा अवॉर्ड त्याच्यामध्ये देण्यात येतो. सो तो अवॉर्ड सुद्धा एक आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा जो अवॉर्ड आहे तो आहे बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड. सो बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड बद्दल मॅडम सांगते. बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड, तर बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड आपण अशा लोकांना देतो जे सरांनी सांगितलेत मागचे 3, बेस्ट टीचर, बेस्ट स्टार्टअप आणि कन्सिस्टंट, असे तिन्ही पण आहेत. अशा लोकांना आपण बेस्ट फ्रँचायझी देतो. म्हणजे सगळ्याच ऑल ओव्हर सगळ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये ते बेस्ट आहेत, दॅट इज बेस्ट फ्रँचायझी. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यासाठी नॉमिनेट कसं करायचंय, तर हे सगळं आम्ही डाटा चेक करणार आहोत की कसा, कोणाची किती ऍडमिशन्स आहेत, कोणी कसं काम करतंय, स्टुडंट किती आहेत आणि ऍक्टिव्हिटीज कशा पद्धतीने, तर त्याच्यानुसार आम्ही ते ठरवतो. सो पुढचा प्रश्न. सगळ्या वेगवेगळ्या लेवल्स मध्ये किंवा हाऊ टू पार्टिसिपेट इन डिफरंट लेवल्स, किंवा माझ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या लेवलमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे
हे मी कसं डिसाईड करायचं? तर हे एकदम सिंपल आहे. तुमचा विद्यार्थी जर फर्स्ट लेवलमध्ये नुकतंच त्यांना ऍडमिशन घेतलेलं आहे तर मग त्याला 1A मध्ये टाका. ज्याची फर्स्ट लेवल कंप्लीट झालेली त्याला 1B मध्ये टाका. ज्याची सेकंड लेवल कंप्लीट झालेली त्याला सेकंड लेवल मध्ये टाका. ज्याची थर्ड लेवल कंप्लीट झालेली त्याला थर्ड लेवल मध्ये टाका. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची जी लेवल कंप्लीट झालेली आहे त्या लेवलमध्ये त्याला टाकायचंय. असं नाही करायचंय तुम्हाला. हे म्हणजे अधोरेखित करा सर्वजण, नीट ऐका ही गोष्ट. म्हणजे एखादा विद्यार्थी थर्ड लेवलचा आहे तर त्याला फर्स्ट लेवलमध्ये टाकायचं नाही. एखादा विद्यार्थी 8व्या लेवलमध्ये गेला तर त्याला 4थ्या लेवलमध्ये टाकायचं नाही. सो हे प्रॉपरली तुम्ही करायचं आहे. आणि आमच्या जर निदर्शनास आलं असं, कारण की आमच्याकडं काही ना काही गोष्टी आम्हाला माहिती पडतात, आमच्या जर निदर्शनास आलं की तुम्ही पुढच्या लेवलचे विद्यार्थी मागे टाकले तर आम्ही तुमच्यावर ऍक्शन घेऊ. ऍक्शन म्हणजे अगदी ट्रॉफी वापस मागेपर्यंतची ऍक्शन घेऊ. मुलगा जागेवर सस्पेंड पण होईल याची पण काळजी घेऊ. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक टाकलेलं आहे आम्ही की ज्युनियर लेवल आणि काल्फन मध्ये एज क्रायटेरिया आम्ही टाकलेला, म्हणजे वयोगट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्याच वयाचा मुलगा त्या लेवलमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायला पाहिजे. ते पण आम्ही प्रॉपरली फॉलो करणार आहोत. म्हणजे तुम्ही मोठा मुलगा जर ज्युनियर लेवलमध्ये टाकून दिला तर तुमचं चालून जाईल असं होणार नाही. तुमच्यावर ऍक्शन घेण्यात येईल. मग तुम्ही वेळेवर छोटस तोंड करता, असं सर जाऊ द्या ना आता यावेळेस, असं नाही होणार. असं नाही होणार बरं का. कारण की कसं आहे की एका जणावर जर आपण अन्याय केला तर ते बाकीच्यांसाठी फेअर होत नाही. एका जणांसोबत न्याय करायच्या चक्करमध्ये खूप जणांसोबत अन्याय होतो, ही गोष्ट लक्षात. आणि यामधून म्हणजे तुम्ही जे वेगवेगळ्या या पद्धतीने जे करता ना की मागच्या लेवलला पार्टिसिपेट करायचंय, याच्यामुळं तुम्ही जे सिस्टम तोडताय, म्हणजे थोडक्यात तुम्ही सिस्टमच तोडताय ना. 4th लेवलचा विद्यार्थी जर तुम्ही 3rd लेवलला पार्टिसिपेट न करता तुम्ही जर 1st लेवलला पार्टिसिपेट करताय, याचा अर्थ तुम्ही सिस्टम तोडताय. तुम्ही आमच्या सोबतचे जे सिस्टम तोडतायत, हे सिस्टम पॅरेंट्स पण तुमच्या सोबतचे तोडणार आहेत थोड्या दिवसांनी. जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की हे सगळं काही सिरियस नसतं, याला काही असं महत्वाचं नाहीये, कुठल्या पण लेवलला पार्टिसिपेट करू शकतो, कुठलाही मुलगा जिंकू शकतो, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येणार आहे, ते पुढच्या लेवलला ऍडमिशन सुद्धा तुमच्याकडे घेणार नाहीये. ही थोड्या दिवसांसाठीची खुशी आहे तुमची, नंतर ती कमी होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही कॉम्पिटिशन आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना काय वाटतं, नाही आमच्या सगळ्या मुलांना ट्रॉफी मिळाली पाहिजे. जर सगळ्याच मुलांना तुमची ट्रॉफी मिळाली मग कॉम्पिटिशन कशाला म्हणतो आपण? कॉम्पिटिशनचा अर्थ काय उरला? आणि ट्रॉफीचा इम्पॉर्टन्सच काय रे? येस, इम्पॉर्टन्स तेव्हाच येईल जेव्हा एक लिमिटेड लोकांना आपण ट्रॉफीज दिल्या किंवा लिमिटेड लोकांचे त्याच्यामध्ये नंबर आले. जसं आज तुम्हाला मेडलचं इम्पॉर्टन्स वाटतच नाही. ऍक्च्युली काही ठिकाणी फक्त मेडल्स पण दिल्या जातात, पण आपण फक्त मेडल्स देत नाही, आपण ट्रॉफीज देतो. त्याच्यासोबत मेडल प्रत्येकाला देतो. त्याच्यामुळे मेडलचा इम्पॉर्टन्स राहिलंच नाहीये. प्रत्येकाला असं वाटतं त्याच्यात काय मला पण भेटलेलं आहे. तशीच ट्रॉफी प्रत्येकाला मिळाली तर तिचं पण इम्पॉर्टन्स राहणार नाहीये, हे पण तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, व्हॉट इज ट्रॉफी क्रायटेरिया? ट्रॉफीचा क्रायटेरिया काय आहे? किंवा एक मिनिट, मला पूर्ण प्रश्न विचारू द्या की लेवल वाईज तुम्ही ट्रॉफीज किती कुणाला कशा द्यायच्या आहे हे कसं डिसाईड करता, किंवा कशा ट्रॉफीज देता? तिथं तुम्हाला कसं समजतं की एवढ्याच मुलांना ट्रॉफीज द्यायच्या आहे, एवढ्याच मुलांना नाही द्यायच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तर क्रायटेरिया कसा असतो की कोणाला ट्रॉफी द्यायची हे कसं ठरतं? तर बघा, लेवल वाईज आमचं ठरलेलं असतं की फर्स्ट 1A मध्ये एवढ्या ट्रॉफीज द्यायच्या आहेत, एवढे स्टुडंट आहेत मग एवढ्या ट्रॉफीज द्यायच्या आहेत, किंवा 1B मध्ये एवढे स्टुडंट आहेत त्याच्यामध्ये एवढ्या ट्रॉफीज द्यायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये मार्क्स नुसार म्हणजे कट ऑफ त्याच्यामध्ये ठरतो. तर बघा, ऑनलाईन मध्ये तर 99, 100 असे मार्क मॅक्झिमम मुलांचे येतात. 1A मध्ये तर 100लाच ट्रॉफी असते. 1B मध्ये 80, 85 पण मार्क्स कधी कधी येतात. ऑफलाईन मध्ये कधी कधी 70, 80 पर्यंत पण मार्क्स येतात. सो त्या लेवलमध्ये लेवल वाईज कट ऑफ असतो. 1A चा कट ऑफ वेगळा असतो, 1B चा कट ऑफ वेगळा असतो, त्याच्यानंतर सेकंड लेवलचा कट ऑफ वेगळा असतो, थर्ड लेवलचा कट ऑफ वेगळा असतो. त्या लेवलमध्ये. आणि एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, 1A मध्ये खूप सारी कॉम्पिटिशन असते. 1B, कारण की पहिल्या लेवलमध्ये मुलं जास्त असतात, कारण की ऍडमिशन्स जे नवीन झालेले असतात ते सर्व 1A मध्ये येतात. 1B मध्ये पण कॉम्पिटिशन जास्त असते. सेकंड लेवल पासून पुढे जे आहे ते कॉम्पिटिशन खूप जास्त नसते, कमी होते.
विद्यार्थी संख्या पण कमी असते आणि त्याच्यामुळे ट्रॉफीज मिळण्याची शक्यता पण सेकंड लेवल जास्त असते, 8व्या लेवल पर्यंत जास्त असते. आणि त्याच्यामध्ये आम्ही ट्रॉफी सुद्धा जास्त देतो सेकंड लेवल पासून पुढे. येस, कारण की ठरलेलं आहे 1A मध्ये एवढ्याच ट्रॉफी द्यायच्या, 1B मध्ये एवढ्या द्यायच्या, सेकंड लेवल मध्ये एवढ्या द्यायच्या, थर्ड लेवल मध्ये एवढ्या द्यायच्या. पण त्या तुलनेमध्ये विद्यार्थी संख्या जेव्हा कमी येते आपोआपच जास्तीत जास्त मुलांना ट्रॉफी मिळण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना ही गोष्ट लक्षात ठेवून भरा. कधी कधी असं होतं की 1A मध्ये 100 पैकी 100 ज्या विद्यार्थ्याला आहे त्यालाच ट्रॉफी मिळते, पण 1B मध्ये 95 आहे त्याला सुद्धा ट्रॉफी मिळते, 85 ला पण मिळते. इव्हन सेकंड लेवल मध्ये 85, 87 ला सुद्धा ट्रॉफी मिळते. थर्ड लेवल मध्ये 82 पर्यंत ट्रॉफी मिळते, फोर्थ लेवल मध्ये 80 पर्यंत ट्रॉफी मिळते. असं 8व्या लेवल पर्यंत यांचे जे मार्क्स आहेत ते कमी कमी होत जातात आणि त्यानुसार कमी कमी मार्काच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ट्रॉफी मिळतात. त्याच्यामुळे पुढच्या लेवलमध्ये पार्टिसिपेटच करायचं नाही हा हट्ट कुणीही धरू नका, तो तुमच्या लॉसलाच कारणीभूत ठरेल. कारण की तुम्ही अबॅकसचं सेंटर चालवताय तर तुम्ही सगळ्या लेवलमध्ये मॅक्झिमम लेवलमध्ये तुमचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे, तेव्हाच आमच्याकडे सुद्धा तुमचा रिपोर्ट चांगला जाणार आहे आणि तुमच्या पालकांकडे सुद्धा तुमचा चांगला रिपोर्ट त्याच्या माध्यमातून जाणार आहे. सर, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की जर समजा मला असं वाटत असलं की माझ्या 10 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्या प्रत्येकाला ट्रॉफी मिळालीच पाहिजे, प्रत्येकाला. ओके मॅडम, प्रत्येकाला ट्रॉफी कशी मिळेल? ही कॉम्पिटिशन आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाला ट्रॉफी जर आपण द्यायला लागलो त्या कॉम्पिटिशनचं काय महत्व राहील? पण मला असं वाटतं की हे प्रत्येकालाच वाटतं की प्रत्येकाला मिळाली. सर, मी ना माझ्या स्टुडंट्सच्या बाबतीत खूप मेहनत घेतलेली आहे. जेव्हापासून कॉम्पिटिशन अनाऊन्स झाली त्या दिवशीपासून मी माझे क्लासेस पूर्ण बंद केलेले, फक्त मुलांची प्रॅक्टिसच घेते मी. आणि मग म्हणजे मला फीज पण त्याच्यामुळं कलेक्ट होत नाहीये, त्याच्यामुळं माझ्या लेवल्स पण पुढे जात नाहीये. हा झाला माझा प्रॉब्लेम. पुन्हा पॅरेंट्सला जर एखाद्या पॅरेंटला जर समजा ट्रॉफी नाही मिळाली तर त्याला असं वाटतं की माझ्या मुलाला मिळायलाच पाहिजे होती, मग त्याच्यामुळे ते पुढच्या लेवलला ऍडमिशन घेत नाही. मग आपलं तर नुकसानच आहे ना सर याच्यामध्ये. मग त्याच्यापेक्षा आपण सगळ्यांना ट्रॉफी दिल्या तर काय प्रॉब्लेम आहे? तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे की आपण सर्वांना ट्रॉफी दिल्या पाहिजेत, पण ट्रॉफी जर आपण सर्वांना द्यायला लागलो तर त्या कॉम्पिटिशनचं महत्व राहणार नाही. आणि हा जसा तुमचा मुद्दा आहे हा मुद्दा सर्वांच्या मनात आहे की पेरेंट्स काय म्हणतील, स्टुडंटला तुम्ही सांगून ठेवता, पॅम्परिंग करून ठेवता की बेटा तुला ट्रॉफी मिळणार आहे, बेटा तुला ट्रॉफी मिळणार आहे, बेटा तुला ट्रॉफी मिळणार आहे. पॅरेंट्सला पण सांगता तुमच्या मुलाला ट्रॉफी मिळेल. तर ही पॅम्परिंग तुम्ही कमी करा, त्यांना अस्तित्व सांगा की ही कॉम्पिटिशन आहे, खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, तर याच्यामध्ये प्रत्येकालाच ट्रॉफी मिळते असं नाही. हे काउन्सिलिंग तुम्हाला पालकांची आणि विद्यार्थ्यांची करावी लागेल. कारण की कसं आहे की त्यांना असं वाटणं हे चुकीचं नाहीये की प्रत्येकाला काय वाटतं की मला मिळालं पाहिजे, मला ट्रॉफी मिळाली पाहिजे. पण हे आपण पण त्यांची काउन्सिलिंग केली पाहिजे की प्रत्येकाला ट्रॉफी मिळू शकत नाही. तुमच्या हातात काय ते तुम्ही करा, तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा, तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस पेपर सोडून घ्या, जास्तीत जास्त मुलांना ट्रॉफी मिळायला पाहिजे याच्यासाठी प्रॅक्टिस तुम्ही जेवढी चांगली करता येईल तेवढी करा. पण एखाद्या मुलाला जर 100 पैकी 90 मार्क मिळाले याचा अर्थ असा नाही तो फेल्युअर आहे, एखाद्याला 95 मिळाले याचा अर्थ असा नाही तो फेल्युअर आहे, पण तो आपल्या ट्रॉफीच्या लिस्टमध्ये येत नाही. नंतर तुम्ही कार्यक्रम करू शकता, नंतर त्यांना तुम्ही ट्रॉफीज वगैरे देऊ शकता, त्यांना तुम्ही नंतर अजून फेलिसिटेट करू शकता. असं खूप साऱ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू शकतो. पण अशी अपेक्षा आमच्याकडून करणं की आम्ही प्रत्येकाला ट्रॉफी देऊ. आणि ऑब्विसली तुमचे जर सर्व मुलांचे मार्क्स 100 पैकी 100 आले तर ते तर आपोआपच मिळणार आहे, ते तर द्यावंच लागणार आहे. पण ज्यांना मार्क्स आले नाही त्यांना सुद्धा आम्ही देऊ तर असं होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे हातात काय आहे, तुमच्या हातात आहे प्रॅक्टिस करणं. त्यामुळे तुम्ही चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त पेपर सोडवा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की मेहनत आणि इमानदारी या दोन्ही गोष्टीचं जर कॉम्बिनेशन तुम्ही घेतलं तर डेफिनेटली तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये चांगल्यात चांगले तुमचे जास्तीत जास्त मुलं ट्रॉफी विनर्स होतील. तुम्हाला बेस्ट टीचर अवॉर्ड सुद्धा मिळेल, तुम्हाला बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड सुद्धा मिळू शकेल. आणि त्यामुळं तुम्ही मेहनत करा, हेच मला सांगायचंय. आणखी एक क्वेश्चन सर, काय होतं ना की कॉम्पिटिशन मध्ये मुलं ऍक्च्युली घरी खूप छान परफॉर्म करत असतात. जेव्हा आम्ही क्लास घेतो तेव्हा 100 पैकी 100 मार्कांचा पेपर मुलं अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये सोडवतात आणि 5 मिनिटांमध्ये सुद्धा 4 मिनिटांमध्ये सुद्धा सोडवतात ते विद्यार्थी. पण तिथं गेल्यानंतर तुमचं म्हणणं असं असतं की त्या विद्यार्थ्याला मार्कच मिळाले नसतील
म्हणून मग त्याला ट्रॉफीच मिळाली नाही. मग जर घरी तो व्यवस्थित करतोय किंवा आमच्या क्लासमध्ये तो व्यवस्थित करतोय तर तो तिथं व्यवस्थित करत नाहीये, असं कसं काय होऊ शकतं? हेच तर आहे. हे अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच लोकांना पडतात. काय असतं, तुमचा मुलगा खूप हुशार आहे असं तुम्ही त्याला सांगता आणि त्याला पण खूप त्याने प्रॅक्टिस केलेली असते. 5 मिनिटांमध्ये 6 मिनिटांमध्ये तो पेपर सोडवतो. पण लक्षात घ्या, जेव्हा तो 5 आणि 6 मिनिटांमध्ये 7 मिनिटांमध्ये पेपर सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो खूप घाई गडबडीमध्ये असतो आणि त्यामुळे एखादं जरी एक्झाम्पल त्याचं चुकलं, मॅडम एक एक्झाम्पल जरी चुकलं तरी गेली ट्रॉफी. आणि तुम्हाला वाटतं की तुमच्या हुशार मुलाला ट्रॉफी मिळाली नाही आणि जो हुशार नव्हता सर त्याला कसं काय ट्रॉफी मिळाली? अरे त्याला 100 पैकी 100 मिळाले ना. तुम्ही कसं काय ठरवता की कोण हुशार आहे? हुशार तर तो आहे जो त्या दिवशी योग्य पद्धतीने प्रेशर न घेता, एक्झामचं प्रेशर न घेता 100 पैकी 100 मार्क जो मिळवतो किंवा जे काही कट ऑफ मार्क्स आहेत ते मिळवतो, तो हुशार आहे. पण तुम्हाला काय वाटतं की नाही, माझ्या क्लासमध्ये हा हुशार होता ना, आता याला कसं काय मिळाली? सो ही गोष्ट लक्षात घ्या की आम्ही जे रिझल्ट काढतो तेव्हा आम्ही बघत नाही की विद्यार्थी कोण आहे, तेव्हा कोणीच बघत नाही टीचर कोण आहे. आम्ही हे बघतो की त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळालेले. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि जास्तीत जास्त चांगली प्रॅक्टिस करणे हेच तुमच्या हातात आहे. एक्झाम प्रेशरमुळे काही विद्यार्थी काय करतात, कसं असतं की तुमच्या क्लासमध्ये जो विद्यार्थी पेपर सोडवतोय तो 10 विद्यार्थ्यांमध्ये, 20 विद्यार्थ्यांमध्ये, 50 विद्यार्थ्यांमध्ये सोडवतो. पण जेव्हा कॉम्पिटिशन होते तेव्हा तो जवळपास 500 ते 700, 800 विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेला असतो. एवढे सगळे विद्यार्थी जे सोडवतात किंवा तिथलं जे वातावरण असतं त्या वातावरणाचं प्रेशर सुद्धा येतं. आणि तुम्ही ज्या विद्यार्थ्याला असं म्हणताय की तुझा नंबर येऊ शकतो, त्याच्यावरती आणखी प्रेशर वाढतं, आणखी प्रेशर क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे त्याचे 1 किंवा 2 मार्क्स कमी होतात आणि त्याच्यामुळे त्याची ट्रॉफी जाते. आणि आपण जर पेपर रिचेक जरी केला तरी सुद्धा मॅक्झिमम वेळेला, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या रिचेकिंगच्या रिक्वेस्ट आपल्याला आलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या रिचेकिंगच्या रिक्वेस्ट मध्ये 99% आपला पेपर ओकेच असतो. पेपरमध्ये मार्क्स कधीही वाढत नाहीत. पेपर व्यवस्थितच चेक केलेला असतो किंवा कारण की पेपर आपण तेवढ्या प्रॉपर प्रकारे चेक करतो, त्याच्यामुळे मार्क्स वाढतच नाहीत विद्यार्थ्यांचे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या, विद्यार्थ्यांवर प्रेशर क्रिएट करू नका. त्यांना ज्या पद्धतीनं करायचंय त्या पद्धतीनं त्यांना करू द्या. फक्त प्रॅक्टिस प्रॉपर घ्या की जेणेकरून त्यांच्या ट्रॉफीज आल्या पाहिजे. चला तर मग तयारीला लागा. आपल्या मॅक्झिमम मुलांना रिचेकिंगची प्रोसेस, आपल्या मॅक्झिमम मुलांना तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये बसवा. रिचेकिंगची प्रोसेस मी टाकलेली आहे की तुम्हाला जर रिचेकिंग करायचा आहे पेपर, म्हणजे काही लोकांना असं वाटतं की बाबा काहीतरी चूक झाली असेल आमच्याकडून, असं वाटू शकतं. तर मग तुम्ही रिचेक करू शकता, पण त्याच्यासाठी रिचेक करायची प्रोसेस आहे. प्रोसेस काय आहे? तुम्हाला कॉम्पिटिशनच्या दिवशी एक ऍप्लिकेशन करायची आहे रिचेकिंगसाठी, 200 रुपये त्याच्यासाठी फीज आहे. ती फीज भरून तुम्ही रिचेकिंगसाठी फॉर्म पाठवू शकता आणि पाठवल्यानंतर 10 दिवसांमध्ये तुम्हाला तो रिझल्ट देण्यात येईल. सो ही रिचेकिंगची प्रोसेस आहे. पण बाकी याची काही गरजच नाहीये. तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त मुलांना बसवा आणि सर्वांनी आवर्जून कॉम्पिटिशनला मुलांना बसवा. ऑनलाईन मध्ये सुद्धा बसवा, ऑफलाईन मध्ये सुद्धा बसवा. आणि काही जरी अडचणी आहेत तरी सलमा मॅडमला फोन करा. कॉम्पिटिशन संदर्भात ज्या तुमच्या अडचणी आहेत सलमा मॅडमला, आरती मॅडमला किंवा मला तुम्ही फोन करू शकता, मेसेज करू शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता. येस, इज इट इनफ? ओके, थैंक यू, हैव अ नाइस टाइम. फिर मिलेंगे.